भाजपा आमदार प्रवीण दटके आपल्या बरोबर आहेत। प्रवीण दटके जी काल जी हिंसाचार नागपूरमध्ये घडला त्या हिंसाचारामध्ये महिला पोलिसांच्या अंगावरती हात घालण्यात आला, त्यांच्यासोबत विनयभंग प्रकार घडला असं माहिती समोर येते। विनयभंग प्रकार घडला की नाही अजून ते हे नाही, पण त्या महिलेवर हात घालण्याचा प्रयत्न झाला। सर्व वृत्तपत्रांनी बातमी छापली आहे। कारण हे वेल प्लॅन्ड होतं। ते एका द्वेषाने करण्याचा प्रकार होता, एका समाजाला टार्गेट करण्याचा प्रकार होता आणि त्यातनं अशा गोष्टी घडल्या आहेत। हिंदू लोक टार्गेट केले गेले, हिंदू महिलांबाबतीत घाणेरडं बोलल्या गेलं, हिंदू धर्माबाबतीत घाणेरडं बोलल्या गेलं, घरं टिपून जाळण्याचा प्रयत्न केला। पेट्रोल डिझेल काही रोज खिशात घेऊन फिरत नाहीत लोक, पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला। आता पोलीस त्याची चौकशी करते आहे। मोठ्या प्रमाणात अटक सत्र सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात CCTV फुटेज नंतर DVR मधली सगळी माहिती पोलीस घेत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस स्टाफ डिप्लॉईड आहे आणि ज्या लोकांनी घाणेरडं कृत्य केलं त्यांना अटक होईल अशी मला विश्वास आहे आणि त्याची कारवाई सुरू झाली। प्रवीण दटकेजी, पण यंत्रणांना या संदर्भात काही माहिती नाही का? तुम्ही म्हणतात की बाहेरून लोक आली आणि हा संपूर्ण पूर्व दंगल मी म्हणतोय, म्हणजे मी ज्या नागरिकांसोबत राहिलो, ज्या नागरिकांसोबत 50-100 वर्ष तिथल्या लोकांनी एकमेकांसोबत घालवल्यात, कारण त्या सगळ्या मिक्स वस्त्यात दंगा करणारे ओळखू येऊ शकतात, हिंदूंना मुस्लिम आणि मुसलमानांना हिंदू, पण कालचे दंगाई हे सगळे तोंड झाकून होते, विचित्र होते। एका वेळेला चाकू, तलवार, सुऱ्या, रॉड, पेट्रोल, मातीचं तेल इथपासून त्यांची तयारी होती। ती तयारी अशी होऊ शकत नाही, त्यामुळे ते प्लॅन्ड होतं असं मी नागरिकांशी बोललो तेव्हा कळलं। कारण 4 दुकानं मुसलमानांचे, 4 दुकानं, एका बाजूला हिंदू मुसलमानांची दुकानं आहेत, पण फक्त टार्गेटेड हिंदू आहे। 10 ठेले असतील, त्यात मुस्लिम समाजाचे 5, हिंदू समाजाचे 5, हिंदू समाजाचे तुटल्या गेले, मुसलमान समाज तसेच आहेत। पण यंत्रणेचा फेल्युअर नाही का? यंत्रणाचा फेल्युअर आहे की नाही ही चौकशी अंती कळेल। मी बोलणं उचितही नाही, कारण आरोप करणं सोपं आहे, पण त्या रात्री पोलिसांनी जे काही केलं, पहिले जी कुमक होती कमी होती, त्या कमी कुमतेत त्यांनी जे काही करून दाखवलं, नंतर कुमक वाढली, ती घटना झाली। ती घटना जर पोलीस योग्य वेळेने नियंत्रणात नसती आणली तर यापेक्षा वेगळं काही असतं। त्यामुळे मी आरोप करणं सोपं आहे, पण चौकशी अंती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यामुळे ही घटना झाली असं म्हणतात। याच्याशी काही एक संबंध नाही। त्या चौकात आंदोलन नियमित होतात। तो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, माझ्या घराच्या 200 मीटरवर आहे, मी रोज असतो तिथे, रोज आंदोलन होतात। त्याचं काहीतरी कारण करून हा धंदा त्यांना करायचा होता आणि तो करण्यात ते काही अंशी सफल झाले। किती लोकांना अटक आतापर्यंत झाली आहे? सगळ्या 80पर्यंत झाली होती काल रात्री खूप मोठ्या प्रमाणात अटक झाली आहे। काय होईल असं काही कळायला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। प्रवीण दटके होते भाजपा आमदार। त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत 80 जणांची या सगळ्या नागपूरच्या दंगलीमध्ये अटक झालेली आहे आणि ही पूर्वनियोजित कट आहे, लोक बाहेरून आलेली आहे। यंत्रणेचा फेल्युअर आहे की नाही हे आत्ताच सांगता येत नाही। या संपूर्ण प्रकरणाचा तपास झाल्यानंतर आरोप कोणावरती करायचे आणि कोण दोषी आहे हे समोर येईल असं मत जे आहे ते आमदार प्रवीण दटके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।